तर तिकडे नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शिवसेना आक्रमक झालेली आहे। नाशिकमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असून पालकमंत्री गिरीश महाजन यांचं नाशिककडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी योग्य उपाययोजना करण्यासाठी आज पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। योग्य उपाययोजना न झाल्यास शिवसेना स्टाईलनं उपाय करण्याचा आणि पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय। नाशिक शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आज सीपीना निवेदन दिलंय। याच्यावर ताबडतोब कारवाई होऊन बिघडलेली कायदा व सुव्यवस्था याच्यावरती जर ताबडतोब उपाययोजना या ठिकाणी पोलीस यंत्रणेने केली नाही तर आम्ही थोड्याच दिवसामध्ये या कार्यालयावरती मोर्चा आणणार आहोत। पोलीस यंत्रणा जर नाकामयाब असेल तर सेना निश्चितपणे कायदा स्वतःच्या हातात घेऊन स्वतः आमची यंत्रणा उभारून कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम शिवसेना करेल।